हॅलो एव्हरीवन. आज आपण इथे FY BComचा अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंटचा डिपार्टमेंटल अकाउंट्स हा टॉपिक आपण स्टार्ट करत आहोत. तर या टॉपिकमध्ये आपण न्यू असं काय लर्न करणार आहोत, तर इथे सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. पण डिफरन्स काय आहे की आपण रेग्युलर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि या ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डिफरन्स असा आहे की इथे तुम्हाला 2, 3, 4 असे तुम्हाला डिपार्टमेंट्स दिलेली असणार आहेत आणि त्या डिपार्टमेंटचा जो एक्सपेन्सेस असणार आहे, म्हणजे रेंट असेल, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट असेल किंवा सेल्स कमिशन असेल, तर हे असे एक्सपेन्सेस तुम्हाला कॉमन म्हणजे ऍग्रिगेट करून एकत्र दिलेले असणार आहेत आणि ते तुम्हाला त्या डिपार्टमेंटला तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. त्यांच्या एक्सपेन्सेसच्या जेवढे चार्जेस ज्या डिपार्टमेंटने जेवढा यूज केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत त्यांना. तर आता हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही कसं काय करणार किंवा कोणत्या बेसवरती करणार, तर त्यासाठी आपल्याला रेंट असेल तर ते रेंट कोणत्या बेसवरती आपण डिस्ट्रीब्यूट करणार ते आपल्याला आधी बघायला हवं. मग आता तेच आपण फर्स्टली इथे बघणार आहोत की जे आपण एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट करणार आहोत वेगवेगळ्या डिपार्टमेंटला, तर ते आपण कोणत्या बेसवरती डिस्ट्रीब्यूट करणार आहोत त्याचे बेस आज आपण इथे बघणार आहोत. आणि दुसरं एक यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे की जे तुम्हाला आता वेगवेगळे डिपार्टमेंट दिलेले असतात. आता कोणतंही प्रोडक्शन तयार करत असताना त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट येतात. एकाच डिपार्टमेंटमध्ये ते आपलं प्रोडक्ट तयार होत नाही. म्हणजे प्रोसेस रॉ मटेरियल पासून अगदी सेलिंगला म्हणजे आपण स्टोरेजला पाठवेपर्यंत एकाच डिपार्टमेंटमध्ये ती पूर्ण प्रोसेस कंप्लीट होत नाही. म्हणजे आता तुमचं रॉ मटेरियल स्टोअर करण्याचं वेगळं डिपार्टमेंट असणार आहे, त्याच्यानंतर त्या रॉ मटेरियलवरती फर्स्ट स्टेजला प्रोसेस करण्याचं एक वेगळं डिपार्टमेंट असणार आहे, सेकंड प्रोसेस वेगळं असणार आहे, पॅकेजिंग डिपार्टमेंट असणार आहे आणि त्यानंतर मग पॅकेजिंग झाल्यानंतर त्याच्यावरती काय रिमार्क द्यायचं असेल तर ते वेगळं असणार आहे, किंवा तुमचं प्राइस फिक्स करायचं ते डिपार्टमेंट वेगळं असणार आहे आणि लास्ट इज सेलिंग डिपार्टमेंट असणार आहे, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंट वेगळं असणार आहे. मग आता ही एवढी डिपार्टमेंट असतात, मग कोणत्या डिपार्टमेंटला किती एक्सपेन्सेस आला हे आपण कसं काय डिसाईड करायचं, तर त्याचा एक बेस आपल्याला इथे प्रत्येकाचा दिलेला आहे की आपण कोणता बेस घ्यायचा. तो बेस आज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगते, कारण या टॉपिकमध्ये हे बेस इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बेस चुकवलात तर तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे चुकणार आहे. आणि दुसरा म्हणजे यामध्ये रेशो काढता आला पाहिजे, त्याचं तुम्ही चांगलं प्रॅक्टिस करा. हे रेशो जर काही तुमचा चुकला तरीही तुमचा प्रॉब्लेम चुकणार आहे. तर प्रॉब्लेम एकदम इझी आहे सॉल्व्ह करायला. फक्त या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला हव्या आहेत. आणि जे स्टुडंट नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा. आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. बेस बघूयात इथे कसं आपण कोणत्या एक्सपेन्सेससाठी काय बेस घ्यायचा तो. आता इथे तुम्हाला शोईंग अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस, म्हणजे आपण जे एक्सपेन्सेस ज्या बेसवरती घेणार आहोत त्याचा आपल्याला इथे चार्ट दिलेला आहे. आयटम ऑफ एक्सपेन्सेस आणि बेसिस ऑफ अलोकेशन. आता फर्स्ट बघा रेंट अँड रेट्स. तर आता रेंट आणि रेट्सला तुम्ही कोणता बेस पकडणार आहे, तर फ्लोर स्पेस ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. म्हणजे फ्लोर म्हणजे रेंट आणि रेंट हे आपण कशावरती हे करतो. समजा एक रूम असेल तर त्याचा रेंट हे वेगळं असणार आहे आणि 4 रूम्स असतील तर त्याचा रेंट वेगळं असणार आहे. म्हणजे ज्या डिपार्टमेंटने जेवढा एरिया ऑक्युपाइड केलेला आहे त्यावरती आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. नेक्स्ट लाइटनिंग आपण कशावरती करतो, तर लाईट पॉइंट्स वरती. ऑन द बेसिस ऑफ ऍक्च्युअल कन्झम्पशन इफ ऍक्च्युअल इज नॉट अवेलेबल ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रिक पॉइंट्स ऑर पॉवर ऑफ लॅम्प ऑर एरिया कव्हर्ड. जर आपल्याला इथे ऍक्च्युअल कन्झम्पशन जर काय समजत नसेल तर इथे काय सांगितलंय, किती लॅम्प्स आहेत किंवा तिथे एरिया किती कव्हर केलेला आहे. आता एका रूम मध्ये लाईट्स यूज करताना जास्तीत जास्त किती यूज करणार आपण, आणि 2, 3, 4 असा एरिया असेल किंवा 10 रूम्स असतील तर त्याच्यामध्ये वापरली जाणारी लाईट्स ही याच्यामध्ये डिफरंट हा असणार आहे. मग इथे काय सांगितलं त्याने, तर तुम्ही लाईट पॉइंट्स किंवा एरिया ऑक्युपाइड वरती किंवा कन्झम्पशन वरती वापरावरती म्हणजेच तुमचे लाईट पॉइंट्स किती तुम्ही यूज केलेले आहेत त्याच्यावरती. आणि जर काय ते ऍक्च्युअल तुम्हाला अवेलेबल नसेल तर मग तुम्ही लॅम्प्स यूज म्हणजे किती लॅम्प्स यूज केलेत आणि किती एरिया कव्हर केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ते
हे करू शकता, बेस पकडू शकता. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट हा सेल्सवरती, सेल्स, कारण ऍडव्हर्टाइज ही आपण सेल्ससाठी करतो. सेल्स कमिशन हे सुद्धा आपण सेल्स आपला इन्क्रीज होण्यासाठी म्हणून आपण सेल्स कमिशन देतो, म्हणून आपण ते सेल्सवरती घेणार. डिस्काउंट अलाउड टू कस्टमर. त्या कस्टमरला आपण डिस्काउंट कशासाठी देतो, तर आपला सेल वाढण्यासाठीच, म्हणून ते सुद्धा सेलवरती येणार आहे. बॅड डेब्ट्स येणार आहेत ऍक्च्युअल ऑफ ईच डिपार्टमेंट ऑर ऑन सेल्स, म्हणजे सेल्सवरतीच येणार आहेत ते, पण कोणत्या डिपार्टमेंटने किती सेल केला आणि त्याचे किती बॅड डेब्ट्स झालेले आहेत ते आपल्याला इथे विचारात घ्यावं लागणार आहे. इलेक्ट्रिक पॉवर फॉर मशीन्स. आता हे ऑन HP ऑफ इक्विपमेंट और नंबर ऑफ मशीन्स इन ईच डिपार्टमेंट अँड द नंबर ऑफ वर्किंग अवर्स. म्हणजे आता इथे तुमच्या HP इक्विपमेंट्स ऑफ नंबर ऑफ मशीन्स, म्हणजे आता तुमचे मशीन्स किती HP चा पॉवर यूज करते त्याच्यावरती येणार आहे, आणि कोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती मशिनरी आहे याच्यावर हा बेस आपण घेणार आहोत. नेक्स्ट, वर्क्स मॅनेजर सॅलरी, टाइम स्पेंड बाय हिम फॉर ईच डिपार्टमेंट. आता वर्क्स मॅनेजर सॅलरी ही त्यानं किती स्पेंड केलं टायमिंग कोणत्या डिपार्टमेंटसाठी ते आपण इथे लक्षात घेणार आहोत. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन व्हॅल्यू ऍसेट एम्प्लॉयड बाय ईच डिपार्टमेंट. म्हणजे आता डेप्रिसिएशन ऍसेटच्या व्हॅल्यूवरतीच आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. एअर कंडिशनिंग स्पेस ऑक्युपाइड, म्हणजे एअर कंडिशनरने किती स्पेस ऑक्युपाइड केलेला आहे त्याच्यावरती येणार आहे. इन्शुरन्स हा स्टॉक. आता स्टॉकचा व्हॅल्यू ऑफ स्टॉक, म्हणजे स्टॉकचा इन्शुरन्स आपण जर काय घेतला असेल तर तो स्टॉकच्या व्हॅल्यूवरती येणार आहे. बिल्डिंगचा फ्लोअर स्पेस ऑक्युपाइड, बिल्डिंग केवढी आहे, किती फ्लोअर ऑक्युपाइड केलेला आहे त्याप्रमाणे त्या डिपार्टमेंटला इन्शुरन्सचा तेवढा. नेक्स्ट, लॉस ऑफ प्रॉफिट ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर. लॉस ऑफ प्रॉफिट ड्युरिंग द प्रिसिडिंग इयर, म्हणजे आता हा लॉस किती झालाय किंवा प्रॉफिट किती झालेला आहे हे आपण कशावरती घेणार आहोत, तर प्रिसिडिंग इयरवरती घेणार आहोत. नेक्स्ट, स्टाफ वेलफेअर, नंबर ऑफ एम्प्लॉईज इन ईच ऑफ द डिपार्टमेंट्स, म्हणजे स्टाफ वेलफेअर हे नंबर ऑफ एम्प्लॉईज वरती येणार आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किती एम्प्लॉईज आहेत त्यावरती येणार आहे ते. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे टर्नओव्हर ऑफ द डिपार्टमेंट, म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचा किती टर्नओव्हर आहे किंवा किती कोणत्या डिपार्टमेंटने स्टेशनरी यूज केली त्याच्यानुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. फ्राईटमध्ये आता इनवर्ड येणार आहे. नेट परचेस ऑफ ईच ऑफ डिपार्टमेंट्स, म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटने किती परचेस केलं त्यावर त्याचं इनवर्ड असणार आहे फ्राईटचं. आणि आउटवर्ड असणार आहे नेट सेल्स ऑफ ईच डिपार्टमेंट, कोणत्या डिपार्टमेंटने किती सेल केला त्याच्यावरती त्याचं आउटवर्ड असणार आहे. रिपेअर्स ऑफ बिल्डिंग ऑन द बेसिस ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. आता रिपेअर्स करताना कोणत्या डिपार्टमेंटने किती बिल्डिंग ऑक्युपाइड केलेली आहे, किती रूम्स ऑक्युपाइड केलेले आहेत त्याच्यानुसार तो रिपेअर्सचा एक्सपेन्सेस आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. हिटिंग ऑन द बेसिस ऑफ पॉइंट्स लॅम्प यूज ऑर एरिया, म्हणजे इथं किती पॉइंट्स यूज केलेले आहेत, लॅम्प्स यूज केलेले आहेत किंवा एरिया किती ऑक्युपाइड केलेला आहे त्यानुसार आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. नेक्स्ट, डिस्काउंट रिसिव्ड ऑन द बेसिस ऑफ परचेसेस. आता हा डिस्काउंट रिसिव्ड आधी आपण बघितलं, डिस्काउंट अलाउड, म्हणजे आपल्याला हा डिस्काउंट मिळालेला आहे. मग कोणत्या डिपार्टमेंटने किती परचेस केलेला आहे त्यानुसार कोणत्या डिपार्टमेंटला किती मिळालेला आहे डिस्काउंट हा आपण तिथे डिस्ट्रीब्युशन करताना विचारात घेणार आहोत. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ सेल्स, कोणत्या डिपार्टमेंटने किती यूज केलेला आहे व्हॅनचा सेल्ससाठी त्यानुसार आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ट्रॅव्हलिंग ऑन द बेसिस ऑफ सेल्स. ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ टाइम डिवोटेड. आता ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस हा त्या किती टाइम डिवोट केला कोणत्या डिपार्टमेंटला ते आपण बघणार आणि त्यानुसार आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. पोस्टेज, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेल्स फॉलोइंग द रूल व्हॉट द ट्रॅफिक विल बिअर, म्हणजे पोस्टेज, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे सेल्सवरती आणि तुम्ही किती यूज केलेला आहे त्याच्यावरती येणार आहे. नेक्स्ट बघा, वर्कमॅन्स कॉम्पेन्सेशन, तर वेजेस इन्कर्ड बाय ईच डिपार्टमेंट, म्हणजे वेजेस किती इन्कर्ड झालेले आहेत त्यावरती बेस घेणार आहोत आपण.
PF and ESI contribution, wages of department. Next, canteen subsidy, medical benefits, नंबर ऑफ वर्कर्स. हे नंबर ऑफ वर्कर्स किती वर्कर्स आहेत तिथे त्याच्यावरती आपण बेस पकडणार आहोत. नेक्स्ट, जनरल मॅनेजर सॅलरी, टाइम डिवोटेड ऑफ टू ईच डिपार्टमेंट. आता जनरल मॅनेजरची सॅलरी कशावरती, टाइम डिवोटेड टू ईच डिपार्टमेंट, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांनी किती वेळ स्पेंड केलेला आहे त्याच्यावरती त्याचा आपण बेस घेणार आहोत. आणि त्यानंतर हा जो आहे तो तुम्हाला याचा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट हा एक इथे तुम्हाला फर्स्ट दिलेला आहे. हा दिलेला आहे इथे जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि हा बॅलन्स शीटचा इथे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. तर आज आता हा व्हिडिओ आपण फक्त इथे याच्यामध्ये एवढंच घेऊयात, आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम बघूयात. कारण प्रॉब्लेम आणि हे असं एकत्र घेतलं तर व्हिडिओ खूप